नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 8 मे 2026चे जेवढेही चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहेत, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. हे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. बुलेट रॅपिड फायर ही जी काही सीरीज आहे, ती रोज सकाळी 6 वाजता आपण बघत असतो. आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा. जर व्हिडिओ आवडला तर जाताना व्हिडिओला लाईक जरूर करा. चला बघूयात आपण खूप महत्त्वाचे 10 प्रश्न. तर पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो प्रश्न विचारला होता, त्याच्यावर अगोदर एकदा चर्चा करूयात. नुकतेच एप्रिल 2026 मध्ये आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिलेले कमला जलविद्युत प्रकल्प हे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? एक जलविद्युत प्रकल्प आहे, त्याचं नाव आहे कमला. कमला हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात असेल? तर हे आहे अरुणाचल प्रदेश, पर्याय क्रमांक 3. अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. इटानगर. ओके, सर्वांनी उत्तर कमेंट बॉक्समध्ये दिल्याबद्दल अभिनंदन. चला बघत अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकत्याच भारताचे चीनमध्ये राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? म्हणजे भारताकडून आता चीनमध्ये नवीन राजदूत कोण असतील? त्यांचं नाव आहे विक्रम दोराईस्वामी, पर्याय क्रमांक 1. विक्रम दोराईस्वामी हे पूर्वी कुठे होते? हे पूर्वी यूकेमध्ये राजदूत होते, लक्षात ठेवा. आता ते चीनमध्ये भारताचे राजदूत बनलेले आहेत. बरं, चीनमध्ये याच्यापूर्वी कोण होते? चीनमध्ये याच्यापूर्वी होते विक्रम मिश्री. विक्रम मिश्री हे होते पूर्वी. लक्षात ठेवा, आता नवीन भारताचे जे काही राजदूत आहेत चीनमध्ये कोण बनले? त्यांचं नाव आहे विक्रम दोराईस्वामी, IMP आहे. चीनविषयी जे काही पॉईंट आहेत, महत्त्वाचे पॉईंट जे पेपरला येऊ शकतात, असे पॉईंट आपण चर्चा करूयात. चीनची राजधानी काय असेल? बीजिंग आहे. चीनचे चलन आहे युआन, ज्याला आपण रेन मिनिबी असंही म्हणतो. युआन लक्षात ठेवा. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग. चीनच्या संसदेला नॅशनल पीपल्स काँग्रेस असं म्हटलं जातं. चीनच्या राष्ट्रीय स्मारकाचं नाव आहे चीनची भिंत. संपूर्ण जगातील सर्वाधिक लांबीची भिंत म्हणतो आपण. आणि अंतराळ संशोधन संस्था CNSA या नावाने ओळखलं जातं चीनचं. जगातील सर्वाधिक देशांची सीमा ही चीन या देशाला लागलेलं आहे. चीन आणि मंगोलिया, या ठिकाणी मंगोलिया आहे, या ठिकाणी चीन आहे. चीन आणि मंगोलिया या दरम्यान एक वाळवंट आहे, ज्याला म्हणतो आपण गोबीचे वाळवंट. गोबीचे वाळवंट चीन आणि मंगोलच्या बाउंड्रीवरती. लक्षात ठेवा, भारत आणि चीन यांच्या दरम्यान एक युद्धाभ्यास साजरा केला जातो. भारत व चीन यांच्या दरम्यान एक युद्धाभ्यास आहे, कुठलं? हँड इन हँड नावाचं. हँड इन हँड भारत व चीनच्या दरम्यानच आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न महत्त्वाचा. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष कोणत्या राज्यात पहिल्यांदा सत्ता स्थापन करणार आहे? भारतीय जनता पक्ष BJP आहे, सर्वांना माहिती असेल. ओके, BJP आता पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा सत्ता स्थापन करण्यात येत आहे 1947च्या नंतर किंवा 1950च्या नंतर म्हणा तुम्ही, पहिल्यांदा. कंटिन्यू पण त्या ठिकाणी स्थानिक पक्ष किंवा कुठलेही दुसरे पक्ष, काँग्रेसवर पक्ष आत्तापर्यंत सत्तेमध्ये राहिले आहेत. मात्र BJP पहिल्यांदा या ठिकाणी BJPचे मुख्यमंत्री बनणार आहेत. राज्य आहे पश्चिम बंगाल, पर्याय क्रमांक 2. पश्चिम बंगालमध्ये पूर्वी मुख्यमंत्री कोण होते? सर्व माहिती होते, माहिती असेल, ममता बॅनर्जी. ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देत नाही आहेत. पण काय हरकत नाही आहे. राजीनामा दिलं काय, न दिलं काय, काय फरक पडत नाही. राज्यपाल काय करतील? बहुमतवाला जो पक्ष आहे त्याला बोलवतील आणि पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून शपथ देतील. काय हरकत नाही. ओके, पश्चिम बंगाल लक्षात ठेवा IMP आहे. अच्छा, ममता बॅनर्जी हे स्वतः हरलेले आहेत आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. सुवेंदू अधिकारी यांनी ह्यांना हरवलेलं आहे. पश्चिम बंगाल लक्षात ठेवा, IMP. अच्छा, नुकतंच काही दिवसापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी 5 ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. कुठं-कुठं? एक आहे आसाम, दुसरा आहे पश्चिम बंगाल, तिसरा आहे तामिळनाडू, चौथा आहे केरळम आणि पाचवा आहे पुद्दुचेरी. या 5 ठिकाणी नुकतंच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, ज्याच्यामध्ये आसाममध्ये जे काही मुख्यमंत्री आहेत हेमंत बिश्व शर्मा हे विजयी झालेले आहेत आणि मुख्यमंत्री पण तेच कंटिन्यू करतील. पश्चिम बंगालमध्ये सतत चेंज होईल, मुख्यमंत्री BJPचे बनतील. लक्षात ठेवा, तमिळनाडूमध्ये जे काही पूर्वी होते MK स्टॅलिन हे हरलेले आहेत. ओके, आता इथं पण सतत चेंज होईल. इथं होईल मुख्यमंत्री, मला वाटतं थलपती विजय थलपती. खूप मोठ्या संख्येने यांनी विजयी प्राप्त झाले, तर बहुमत सिद्ध नाही आहे. बहुमतासाठी यांना कुणाच तरी जो काय आहे सहाय्य किंवा मदत यांना पाहिजे. नक्कीच मुख्यमंत्री मात्र होतील. केरळमध्ये पण स्वतः मुख्यमंत्री हरलेले आहेत त्या ठिकाणी पण. ओके, पिनराई विजयन या ठिकाणी पण नवीन मुख्यमंत्री पाहायला भेटतील. पुदुचेरीमध्ये मात्र BJPचे आहेत, BJPचे नाही, या ठिकाणी दुसरा पक्ष आहे, काँग्रेसवाला पक्ष. ठीक आहे, त्या पक्षाचे रंगास्वामी जे मुख्यमंत्री आहेत ना, तेच मुख्यमंत्री कंटिन्यू करतील या ठिकाणी. म्हणजे आसाम आणि पुदुचेरी सोडलं तर बाकी तिन्ही ठिकाणी मुख्यमंत्री आपल्याला दुसरे नवीन पाहायला भेटतील काही दिवसामध्येच. लक्षात ठेवा, पश्चिम बंगालची विषयी जी काही माहिती आहे ती थोडक्यात बघूयात आपण. पश्चिम बंगालची राजधानी काय असेल? कोलकाता आहे.
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री नवीन जे बनतील ते तुम्ही इथं लिहून घ्या. राज्यपाल सध्याला R.N. रवी. पश्चिम बंगालचे राज्यपाल R.N. रवी, जे पूर्वी तामिळनाडू राज्यामध्ये होते. पश्चिम बंगालची विधानसभेची संख्या 294. लोकसभेमध्ये पश्चिम बंगालमधून 42 सदस्य जातात. राज्यसभेमध्ये पश्चिम बंगालमधून 16 सदस्य जातात. राज्य फळ यांचा आंबा. आंबा हा भारताचं एक राष्ट्रीय फळ आहे, लक्षात ठेवा. आणि पश्चिम बंगालचे एक राज्य फळ आहे. राष्ट्रीय उद्यान कोणते असतील? एक आहे सुंदरबन, दुसरा आहे जलदापारा, त्यानंतर आहे गुरुमारा, नियोरा व्हॅली, बक्सा आणि सिंगलीला. लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश देखील आहे. हा जो त्रिभुज प्रदेश हा वाला ह्याला म्हणतो आपण सुंदरबनचं त्रिभुज प्रदेश. या ठिकाणी जे काही जमुना नदी आहे, जमुना किंवा मेघना नदी या ठिकाणी येऊन मिळते. मेघना ही जमुना आणि पद्माची संगम आहे या ठिकाणी. ओके. पश्चिम बंगालमध्ये एक ठिकाण आहे, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, एक जिल्हा आहे तो म्हणजे मालडा येथे या ठिकाणी पहा. मालडा ह्याला आपण काय म्हणतो? मँगो सिटी म्हणतो आपण. मँगो सिटी ऑफ इंडिया. भारतातील आंब्याचे शहर कुठलं असेल? मालडा. लक्षात ठेवा. आणि भरपूर या ठिकाणी दार्जिलिंग बघा, या ठिकाणी दार्जिलिंग थंड हवेचे ठिकाण पण आहे, लक्षात ठेवा. पश्चिम बंगालला या ठिकाणी झारखंडची सीमा लागते, या ठिकाणी ओडिशाची सीमा लागते, या ठिकाणी सिक्कीमची सीमा लागते, या ठिकाणी भूतानची सीमा लागते, आसामची सीमा लागते आणि बांगलादेशची मात्र सीमा लागतो पश्चिम बंगाल. तिसरा प्रश्न, कोणते ठिकाण हे मत्स्यपालन विभागाच्या नेतृत्वाखाली भारतातील पहिले मोती शेती केंद्र, ज्याला आपण पर्ल क्लस्टर म्हणतो आपण, हे बनणार आहे. म्हणजे भारतातील पहिलं पर्ल क्लस्टर, मोती पालन जो काही क्लस्टर आहे, मोती क्लस्टर म्हटलं काही हरकत नाही, हे बनणार आहे हजारीबाग या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3. हजारीबाग कुठे येतो? झारखंड राज्यामध्ये तो मोती या हे असे मोती तुम्ही बघितलं असेल, दागिने, मोत्याचे दागिने वगैरे आहेत. हे काय आहे? हे शिंपले आहे. ओके. आपण ऑयस्टर म्हणतो, शिंपले आहेत. ह्या शिंपल्याच्या आतमध्ये सर्जरी करून काय करतात, जे काही ओके NOP आहे तो घालतात आणि त्या ठिकाणी सर्जरी करून त्यांची वाढ करतात या शिंपल्यांचं. ओके. ह्याचं पालन होतं ॲक्च्युली. ओके. साधारणतः हे खूप कमी म्हणजे साधारणतः तुम्ही जर मोती पालन करायचं असेल तुम्हाला, पर्ल क्लस्टर किंवा मोती शेतीचं केंद्र जर तुम्हाला करायचं असेल, तर साधारणतः 60 ते 100 रुपये खर्च असतो एक 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 एवढ्या शिंपलेला. आणि एका शिंपलीमध्ये ना 2 मोती आपण टाकू शकतो, असे 2 मोती बसू शकतात. म्हणजे एका शिंपल्यातून 2 मोती काढू शकता. साधारणतः एक मोती जर आपण सिंपल बघितलं तर 200 रुपयाला जातो. 200 रुपयाला असं तुम्ही 400 रुपयाची इन्कम एका शिंपल्यातून काढू शकता 100 रुपये लावून. एकदा तुम्ही त्याचं हे केलं, पालन केलं, तर त्याला थोडंसं सुरुवातीला खर्च असतो, नंतर रोज तुम्हाला खाद्य वगैरे द्यायचं असतो आणि तुम्हाला 18 ते 20 महिने थांबावं लागतं. एकदा जर तुम्ही ठीक आहे शिंपल्याचं हे पालन केलं तर, म्हणजे 20 महिन्याच्या नंतर तुम्हाला इन्कम आहे बरं का. हां, आता तुम्ही मला हे एवढं कसं काय सांगत आहेत मास्तर? ओके. हे मी स्वतः करतो, मला माहिती आहे. काही दिवसानंतर तुम्हाला अनुभव स्टडी शिक्षणाच्या क्षेत्राच्या बाहेर तुम्हाला पर्ल क्लस्टर किंवा पर्ल मोती क्षेत्र केंद्रामध्ये देखील तुम्हाला नाव पाहायला भेटेल. ओके. कारण सर्जरी करायचं असतो. स्वतः मी सर्जरी करतो. मला हे एवढं नॉलेज आहे म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं. ओके. असो, काही हरकत नाही. हे फक्त एवढं लक्षात ठेवा पेपरच्या दृष्टिकोनातून, की भारतातील पहिले मोती शेती केंद्र पर्ल क्लस्टर जो आहे तो हजारीबाग झारखंडमध्ये आहे. काय राजधानी झारखंडची? रांची. रांची झारखंडची राजधानी आहे, लक्षात ठेवा. चलो, पुढचा प्रश्न चौथा. नुकतेच कोणत्या देशाच्या पत्रकार संघटनेला युनेस्को गिलर्मो कानो जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले? खूप महत्त्वाचा पुरस्कार, अत्यंत महत्त्वाचे पुरस्कार. संपूर्ण जगामध्ये पत्रकार संघटनेला किंवा पत्रकारितेला बेस्ट पुरस्कार कुठला असेल तर तो आहे युनेस्को गिलर्मो कानो वर्ल्ड प्रेस फ्रीडम अवॉर्ड. हे भेटले नुकतंच कोणत्या देशाच्या संघटनेला भेटलेलं आहे? तर हे भेटले सुदान या देशाच्या संघटनेला. पर्याय क्रमांक 3. ओके. पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा. सुदान या देशाच्या पत्रकार संघटनेला हे भेटलेलं आहे, गिलर्मो कानो वर्ल्ड प्रेस फ्रीडम अवॉर्ड. आणि जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन हा कधी असतो? वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे कधी असतो? 3 मेला असतो. आणि 157वा क्रमांक आहे भारताचा पत्रकारिता ह्याच्यामध्ये. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक हा संपूर्ण जगामध्ये 157वा आहे. नुकतंच आपण बघितलेलं आहे. या ठिकाणी मध्येच हे नियुक्त आलं. चला, काय हरकत नाही, एकदा वाचून दाखवतो. वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनच्या ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी PV सिंधू यांची नियुक्ती झालेली आहे. ॲपल कंपनीचे नवीन CEO बनले तर जॉन टर्नर्स. बांगलादेशमध्ये भारताचे उच्चायुक्त बनले तर दिनेश त्रिवेदी. 15 एप्रिल 2026 पासून फिक्कीचे नवीन महासचिव बनले तर अनंत स्वरूप. सलग तिसऱ्यांदा राज्यसभेच्या उपसभापतीपदी निवड होणारे पहिले व्यक्ती बनले तर हरिवंश नारायण सिंह. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव बनले तर
अजित कुमार मोहंती. बिहारचे नवीन मुख्यमंत्री आहेत सम्राट चौधरी. युनोच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितीच्या अध्यक्षपदी बनले तर प्रीती सरन. अरब लीगचे पुढील महासचिव आहेत नबील फहमी. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष आहेत शरद पवार. महाराष्ट्र राज्याच्या खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी बनलेत सुनेत्रा पवार. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तर नवीन बनले ते पण मुरलीधर मोहोळ. ओपन एआय कंपनीचे आशिया पॅसिफिकसाठी व्यवस्थापकीय संचालक आहेत किरण मणी. आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेची पहिली महिला आयुक्त तर अश्विनी भिडे. पुढचा प्रश्न व्हेरी IMP. नुकतेच कोणते राज्य हे कागदविरहित न्यायव्यवस्था असलेले भारतातील पहिले राज्य घोषित करण्यात आलेलं आहे. म्हणजे पेपरलेस ज्युडिशियल सिस्टीम या राज्याचे आहे. आणि हे घोषित केलं ह्या व्यक्तीने. कोण आहेत हे? ह्यांचं नाव आहे न्यायमूर्ती सूर्यकांत. न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया तर भारताचे सरन्यायाधीश आहे सध्याच्या घडीला. यांनी भारताचे 53व्या क्रमांकाचे त्यांनी घोषित केलं सिक्कीमला. पर्याय क्रमांक 2 सिक्कीम IMP आहे. पेपरलेस न्यायव्यवस्था लक्षात ठेवा. कागदविरहित न्यायव्यवस्था सिक्कीम राज्य बनलेलं आहे IMP. मग सिक्कीमविषयी काही पॉईंट बघत आपण. राजधानी आहे सिक्कीमची गंगटोक. मुख्यमंत्री आता प्रेमसिंग तमांग किंवा PS गोले म्हणतो त्यांना. राज्यपाल ओम प्रकाश माथुर. विधानसभेची सदस्य संख्या आहे 32 फक्त. आणि लोकसभेमध्ये 1 सदस्य जातात. राज्य पक्षी आहे त्यांचं रक्त तितर. राज्य प्राणी आहे रेड पांडा, हा रेड पांडा आहे. राज्य मासा आहे त्यांचं कॉपर महासीर. कॉपर महासीर सिक्कीम लक्षात ठेवा. सिक्कीम आणि नेपाळच्या बाँड्रीवरती या ठिकाणीच कांचनगंगा नावाचं एक राष्ट्रीय उद्यान पण आहे आणि पर्वत शिखर देखील आहे. म्हणजे पहिल्या गोष्टी आहेत त्यांच्यावरती एकदा नजर टाकत आपण. भारतातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले आहे? आसाम राज्य. जमिनीच्या अभिलेखांचे डिजिटलीकरण करणारी पहिली आदिवासी परिषद कोणती बनली आहे? ही आहे बोडोलँड. भटक्या कुत्र्यांवर मार्गदर्शक तत्त्वे जारी करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे राजस्थान. कोणत्या ठिकाणी मोबाईल उपकरणासाठी भारतातील पहिल्या टेम्पर्ड ग्लास उत्पादन सुविधेचे उद्घाटन करण्यात आले? नोएडामध्ये. जगातील पहिले मानवी रोबोटिक्स गेम्सचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? हे आहे बीजिंग. फिडे महिला चेस वर्ल्ड कप 2025 जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली दिव्या देशमुख. आणि कोणत्या लोकोमोटिव्ह वर्क्सने भारतातील पहिल्या रिम्युएबल सोलर पॅनल प्रकल्पाचे अनावरण केले आहे? हे आहे वाराणसी. थोडीशी माहिती. ज्यांनी अजून आपलं एप्रिल महिन्याचं आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिन्याचं जे काही करंट अफेअरचे PDF आहेत हे जर PDF घेतलं तर नक्कीच घ्या. 20 रुपयाला PDF आहे. कोणती घ्या तुम्ही, 20 रुपयाला आहे. आणि खाली तुम्हाला या QR कोडवरती तुम्हाला स्कॅन करून पैसे पाठवायचे. त्याची स्क्रीनशॉट ह्या नंबरला पाठवायचे व्हॉट्सअपला. आणि तुम्हाला त्याची PDF मी पाठवून देतो. प्रिंट देखील काढून घेऊ शकता, वाचू शकता व्यवस्थितपणे. अगदी महिन्याला आपण आहेत हे. ओके. आणि जानेवारी ते फेब्रुवारी मार्च 3 महिन्याचे एकदमच भेटेल तुम्हाला 20 रुपयामध्ये. आणि हे भेटेल सेपरेट 20 रुपयामध्ये. कोणतेही PDF घ्या, मात्र पैसे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला खाली लिहायचं आहे एप्रिल महिन्याचे PDF पाहिजे की जानेवारी ते मार्च पाहिजे, असा स्पष्ट उल्लेख करा त्या ठिकाणी. चला पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे IMP. 6वा प्रश्न. मे 2026 पासून केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताच्या सरन्यायाधीशांना वगळून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची मंजूर संख्या जी काय 33 वरून किती केलेली आहे? म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आतापर्यंत किती सदस्य किती जज होते? 33 + 1 बरोबर 34 न्यायाधीश होते. आपण आजपर्यंत वाचत आले. आणि हा जो आकडावारी आहे हे 2019 मध्ये वाढवण्यात आलं होतं, मागच्या वेळेस 2019 मध्ये. आता सुप्रीम कोर्टामध्ये काही नवीन सदस्य संख्या राहतील, ते राहील 36. ओके. आता राहणार तर 37 संख्या पर्याय क्रमांक 4. 37 संख्या लक्षात ठेवा. म्हणजेच 37 + 1 असं होणार आहे. टोटल 38 होणार आहे त्या संख्या. आता टोटल 38 37 + 1 लक्षात ठेवा. म्हणजे 33 आणि 4 34. म्हणजे 4 जे काही आहेत ना, 4 नवीन जी काही संख्या आहे, नवीन संख्या वाढवण्यात आलेलं आहे. अच्छा, संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? सुप्रीम कोर्टामधील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? संख्या वाढ कोण करतात? संसद करतं. आणि हायकोर्टामधील संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतींना असतो. लक्षात ठेवा. संख्या वाढ संसद करत असतं. आता आहे तर 38, पूर्वी होतं 34. 38 मध्ये 37 + 1 लक्षात ठेवा. 34 नवीन + 1 सरन्यायाधीश IMP आहे. जो मूळ कायदा आहे, मूळ न्यायाधीशांची संख्या जो कायदा आहे ना, मूळ कायदा हा कायदा 1956चा. 1956 या ठिकाणी माहिती बघा. मे 2026 पासून वाढवण्यात येणार आहे. लक्षात ठेवा. आणि सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 ला मंजुरी दिलेली आहे.
ओके, 34+1 असे एकूण आता 38 सदस्य होतील सुप्रीम कोर्टामध्ये. आणि मागील जे होते 2019 मध्ये वाढवण्यात आलेलं होतं. हा जो कायदा आहे तो या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या कायदा 1956 मध्ये सुधारणा करण्यात येऊन हा नवीन कायदा आता मंजूर करण्यात आलेला आहे 2026. लक्षात सुप्रीम कोर्ट भारतीय राज्यघटनेतील जो कलम आहे कलम 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची जे काही तरतूद आहे ती तरतूद सापडते. आणि कलम 129 काय सांगतं, सुप्रीम कोर्ट हे एक अभिलेख न्यायालय आहे आणि सर्वोच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयातील न्यायाची संख्या जी आहे ती आता 38 झालेली आहे. मात्र यांचा जो काही निवृत्तीचं वय किती आहे, किती वर्षापर्यंत ते पदावरती राहू शकतात, तर त्या वयाचे आपल्या 65 वर्षापर्यंत पदावरती राहू शकतात. याच जे कानिया हे सुप्रीम कोर्टाचे पहिले सरन्यायाधीश होते. लक्षात ठेवा, सध्या आता सूर्यकांत शर्मा जे की 53व्या क्रमांकाचे आहेत. सुप्रीम कोर्ट हे एक खूप महत्त्वाचे न्यायालय, भारतातलं एक प्रारंभिक न्यायालय असंही आपण म्हणू शकतो. 7वा प्रश्न, 1 जून 2026 पासून भारतातील कोणते रेल्वे विभाग हे 18वे रेल्वे झोन म्हणून विभाग आता सुरू होणार आहे. हे तुम्हाला पूर्वी पण मी शिकवलेलं आहे. ओके, परंतु आता हे स्टार्ट होईल. आता ह्याची पायाभरणी करण्यात आली होती गेल्या वर्षी, परंतु आता हे स्टार्ट होईल 1 जून 2026 पासून. हे आहे विशाखापट्टणम. ह्याला म्हणतो आपण दक्षिण पूर्व किनारी रेल्वे. दक्षिण पूर्व किनारी रेल्वे विशाखापट्टणम कुठे येतं, हे येतं आंध्र प्रदेशमध्ये. विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. 18 रेल्वे विभाग आहेत. लक्षात ठेवा, आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत, त्यांच्यापैकी महाराष्ट्रामध्ये 2 आहेत. एक आहे पश्चिम रेल्वे, दुसरा आहे मध्य रेल्वे. पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कुठे येतं, चर्चगेटला येतं, चर्चगेटला. आणि मध्य रेल्वेचं मुख्यालय येतं CSMTला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. लक्षात ठेवा, संपूर्ण भारतामध्ये 18 रेल्वे विभाग आहेत. चला, एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. भारतामध्ये एकाच ठिकाणी असं विभाग आहे, रेल्वे विभाग, जो मेट्रोचा आहे. मेट्रो रेल्वे विभागाचं हेडक्वार्टर मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्हाला. मेट्रो रेल्वे विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी येतं. असे 18 रेल्वे विभाग भारतामध्ये आहेत. हे व्यवस्थितपणे तुम्हाला दिलेलं आहे आपल्या राजगुरूच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मॅप सहित दिलेलं आहे, एकदा बघून घ्या. चला, पुढचा प्रश्न, 8वा प्रश्न. नुकतेच थॉमस कप 2026चे विजेतेपद कोणी पटकावले आहे. व्हेरी IMP पॉईंट. थॉमस कप जो आहे तो बॅडमिंटनशी संबंधित कप आहे. बॅडमिंटन संबंधित कप आहे. एक उबेर कप आहे, दुसरं थॉमस कप आहे. ओके, लक्षात ठेवा, उबेर कप हे महिला खेळतात. थॉमस कप मात्र पुरुष खेळतात. आणि यंदाचं 2026चे विजेतेपद पटकावले चीननं, पर्याय क्रमांक 3. चीननं जिंकलं आहे फ्रान्सला हरवून. फ्रान्स हा उपविजेता आहे, लक्षात ठेवा. आणि 2025 पण विजेता कोण होता, चीनच होता. गेल्या वर्षी आणि यावर्षी थॉमस कपचा विजेता चीन आहे, लक्षात ठेवा. चला, कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी कालच तुम्हाला घेतलेला आहे की उबेर कप जो आहे तो कोणत्या देशाने जिंकलेला आहे. उबेर कपचा विजेता संघ 2026चा कोणत्या देशाने जिंकलाय, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि उबेर कप आणि थॉमस कप यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे, हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे बॅडमिंटन. मात्र IMP हे लक्षात ठेवायचे तुम्हाला की भारताला या थॉमस कपमध्ये कांस्य पदक भेटलेलं आहे. भारताने त्यामध्ये कांस्य पदक जिंकले. आणि भारतानं थॉमस कप जे ना आत्तापर्यंत 2दा जिंकले. म्हणजे 2022 मध्ये, म्हणजे आत्तापर्यंत 2022 मध्ये भारतानं गोल्ड मेडल जिंकलं होतं. आणि आता जिंकलं आहे ब्रॉन्झ मेडल. 2च पदकं आत्तापर्यंत भारताने जिंकलेलं आहे. तिसऱ्या नंबरला राहिला भारत आणि भारताला भेटलं ब्रॉन्झ मेडल. मग घडामोडी आहेत त्यांच्यावरती एकदा नजर टाकूत आपण. वर्ल्ड प्रीमियर स्क्वॅश लीग 2026च्या आयुक्तपदी बनलेले आहेत सौरभ घोषाल. परदेशी खेळाडू म्हणून सर्वाधिक IPL सामने खेळण्याचा पोलार्डचा रेकॉर्ड कोणी मोडलेला आहे, हे येतं सुनील नरीन. इंडोर लांब उडीमध्ये 8 मीटरचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय खेळाडू आहे लोकेश सत्यनाथन. जपान ग्रँड प्रिक्स 2026चा विजेता आहे किमी अँटोनेली. अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून खेळणारा पहिला खेळाडू आहे R अश्विन. आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026चे आयोजन करण्यात आले उलन बटोरमध्ये. मियामी ओपन टेनिस स्पर्धा 2026चा पुरुष एकेरीचा विजेता आहे जानिक सिन्नर. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या अखिल भारतीय पोलीस T20 क्रिकेट स्पर्धा 2025चा विजेता आहे महाराष्ट्र पोलीस. एशियन स्क्वॅश फेडरेशन अवॉर्ड्स 2025 मध्ये पुरुष प्लेयर ऑफ द इयर आहेत अभय सिंह. चला, पुढचा 9वा प्रश्न महत्त्वाचा आहे. नुकतेच भारतातील पहिले पोर्टेबल MRI मशीन कोणत्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेलं आहे.
पोर्टेबल म्हणजे काय, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपण हे MRI मशीन घेऊ शकतो. आता अगदी आपला जो काही मेंदू आहे, मेंदूचं पाहिजे त्या ठिकाणी आपण MRI करू शकतो. इव्हन ज्या पेशंट असेल आजारी माणूस, त्या ठिकाणी पण हे आपण MRI मशीन घेऊ शकतो. तर अगदी त्याच्या जवळच, डोक्याच्या जवळच MRI मशीन ठेवू शकतो आपण आजारी पेशंटच्या जवळच. आणि हे करण्यात आलं एम्स दिल्लीकडून, पर्याय क्रमांक 2. ओके. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, एम्स म्हणतो आपण. एम्स दिल्लीनं हे केलेलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री कोण असतील? रेखा गुप्ता. दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. आणि तरणजीत सिंग संधू, तरणजीत सिंग संधू हे आहेत नायब राज्यपाल या दिल्लीचे. लक्षात ठेवा. MRI मशीन. चला कमेंट बॉक्समध्ये सांगा MRIचं फुल फॉर्म काय आहे? MRIचं फुल फॉर्म, या MRI मशीनचं पूर्ण रूप काय आहे? कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघत आता लास्ट क्वेश्चन. दरवर्षी जागतिक ॲथलेटिक्स दिन हा कधी साजरा केला जातो? वर्ल्ड ॲथलेटिक्स डे हा असतो 7 मेला, पर्याय क्रमांक 4. 7 मे. लक्षात ठेवा. वर्ल्ड ॲथलेटिक्स डे दिवस असतो 7 मेला. मग 1 मेला असतो काय? जागतिक कामगार दिवस किंवा महाराष्ट्र दिन. 2 मेला आहे जागतिक ट्यूना दिवस. 3 मेला आहे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन किंवा आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस. 4 मेला आहे आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस. 5 मेला असतो पोर्तुगीज भाषा दिवस. 7 मेला असतो जागतिक ॲथलेटिक्स दिवस. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला, जर कोणाला बॅच लावायची जर स्पेशल जीकेची बॅच, तर ऑफलाईन ही बॅच आहे तुम्हाला सोलापूरमध्ये पाहायला भेटेल. रोज संध्याकाळी तुम्हाला 5:30 वाजता ही बॅच आहे. 5:30 ते 7 दरम्यान. जर कोणाला लावायचं असेल तर ह्या ठिकाणी येऊ शकता, ह्या पत्त्यावर येऊ शकता किंवा मला ह्या नंबरला WhatsAppला देखील मेसेज करू शकता. चला, मागच्या लेक्चरचं रिव्हिजन एकदा आपण करून घेऊयात. नुकतेच कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या राष्ट्रीय परिषदेत भारतातील पहिला आध्यात्मिक विज्ञान अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे? ही आहे दिल्ली. भारताचा पहिला कक्षीय डेटा उपग्रह विकसित करण्यासाठी आणि प्रक्षेपित करण्यासाठी सर्वम AI सोबत पिक्सेलने धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली असून त्याचे नाव काय असेल? हे पाथ फाइंडर. अग्निशामक दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? 4 मेला. माद्रिद ओपन 2026चा किताब जिंकून सलग 5 मास्टर्स विजेतेपद जिंकणारा पहिला पुरुष खेळाडू कोण ठरला आहे? हे आहे जानिक सिन्नर. प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी नुकतेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रसून जोशी. महाराष्ट्रात 300 कोटी वृक्ष लागवडी करण्याकरिता कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे? हरित महाराष्ट्र आयोग. नुकतेच होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे अडकलेल्या जहाजांना सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी प्रोजेक्ट फ्रीडम कोणत्या देशाने सुरू केले आहे? हे आहे अमेरिका. नुकतेच कोणत्या देशात मायोन ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे? हे आहे फिलिपाईन्स. नुकतेच उबेर कप 2026चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? दक्षिण कोरिया. नुकतेच निधन झालेले माधव पवार हे प्रसिद्ध कोण होते? हे होते प्रसिद्ध कवी. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस हा कधी साजरा केला जातो? आन्सर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जर कोणी आपलं अनुभवष्टचे ॲप अजून कोणी डाउनलोड केलं नसेल तर नक्कीच घ्या. या ठिकाणी स्कॅन करून तुम्ही ॲप्लिकेशन घेऊ शकता. या ठिकाणी स्कॅन करून तुम्ही जो काही आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यालाही जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला कंटेंट किंवा चालू घडामोडीवर रोज पाठवत असतो. चला, हे आपलं इंस्टाग्रामची आयडी आहे, ह्याला नक्कीच फॉलो करून ठेवा. भेटूया आपण उद्या सकाळच्या 6 वाजताच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये. जाता एकदा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ओके, चालेल, थांबतो. आपण भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.